शुभं करोति। आकाशने तुझ्या समोर मला अंगठी घालावी अशी खरंच तुझी इच्छा आहे? हो, तुझ्या आणि आकाशच्या एकत्र येण्याने एक पर्व संपेल, पण माझं एक नवीन पर्व सुरू होईल. मला बेस्ट लक नाही देणार? काय चाललंय? अरे आकाश, आम्ही तुझीच वाट बघत होतो. मला असं वाटलं तुम्ही एकमेकांकडे बघत होते. मी याच्या आधी एकमेकांच्या बोटांमध्ये अंगठ्या घालून मोकळे नाही झालं. आज उद्या आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेलो किंवा कॉफी पीत बसलो आणि कोणी पकडलं तर आपल्याला काय सांगणार? बाईक असली की काहीतरी थापा मारता येतात ग, की बाईक बंद पडलीये किंवा तू अशी वाटेत भेटली किंवा तुला सोडायला चाललोय, काही. पण तुला आपण पकडले जाण्याची का भीती वाटते? मी आधी विचारलं होतं शशांक की माझ्याऐवजी समा किंवा कोणी असेल तरी तुला भीती वाटली असती का? नसती वाटली. का? का म्हणजे कारण माझं समिधावर प्रेम नाहीये. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू कुमी. आणि तुझं? मला ऐकू नाही आलं तुझं. काय रे बाबा, घरी समजा ठीकठाक आहे ना? काका, अण्णा, बाबा. अरे माझी पोरगी कशी आहे, पुतणी कशी आहे? तिचा तो आजार खरा नव्हता, नाटक होतं सगळं. म्हणजे नाकातून रक्त येणं, चक्कर येणं, वेळी अवेळी झोप येणं, हे सगळं सगळं नाटक होतं. सर्वांना त्रास होईल असं नाटक. एकदाच भेटलो होतो तिला, तेव्हा तिच्या डोळ्यात जे वाचलं ना त्या आजपर्यंत विसरलो नाही. अगं आरशाला लाजवल ना असं तिचं मन आहे. ती कोणाला त्रास होईल असं वागणारच नाही. नाटक करायचं झालं ना तर ती जगण्याचं नाटक करीत, मरणाचं नाही. काहीतरी गफलत होते तुमची, नक्कीच गफलत होते तुमची. अरे निशा, तू अंगठी बघितलीस की नाही किमयासाठी केलेली? तू किमयासाठी बनवली आहेस म्हणजे छानच असणार, पण असं न बघता कसं म्हणते? बघ बघ, अरे बघ. आणि आता नुसती बघू नकोस, स्वतःच्या हाताने तिच्या बोटात घालते. हा काय प्रकार आहे आकाश? मी तुझी अट मान्य केली याचा अर्थ असा होत नाही की तू वाटेल ते थट्टा करशील आणि मी गप गुमान ऐकून घे. ही थट्टा नाही आहे. मला मनापासून वाटतं की तुम्ही दोघांनी लग्न करावं. याआधी किमयानं तुला नकार दिला याच्या मागे एक कारण होतं. तूच सांग ना याला. नाही, तिला दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे नेऊन चालणार नाही. तिला डॉक्टर जीवन प्रभूंच्याच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय. किमया, ऑन्कोलॉजिस्ट. पण तीच म्हणाली मी नाटक करते. अरे इथे इथे माझ्या पुढे हात जोडले तिने आणि म्हणाली मला की प्लीज डॉक्टर, अण्णांना हे कळू देऊ नका, कारण त्यांच्या जीवाला धोका पोहोचेल म्हणून. माझी चूकच झाली म्हणाल. वाटलं होतं मला की तुमच्यापैकी कोणाला तरी कळेल लवकर, पण तुमच्यापैकी कोणी आलंच नाही त्याच्यासोबत. नदी सुकताना पाहिलेस कधी? मी पाहिले. आपलंच लक्ष असायला हवं, नाहीतर नदी सुकून जाते आणि जमिनीवर केवळ एक मोठा ओरखळा उरतो पुढल्या पावसापर्यंत. माझ्याही आयुष्यात हा पाऊस परत आला होता. किमयाच्या रूपाने ही नदी पुन्हा वाहू लागली होती. आता ही नदी सुकू द्यायची नाहीये मला. शुभं करोति.